काव्य रसिक मित्रांनो, नमस्कार. मी लुईस कदम. मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनल कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे महात्मा. महात्मा या शब्दाचा अर्थ महान आत्मा, ग्रेट सोल असा होतो. सामान्यतः अत्यंत ज्ञानी, पवित्र, आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत किंवा निस्वार्थीपणे मानवतेची सेवा करणाऱ्या थोर व्यक्तीसाठी ही उपाधी वापरली जाते. आपण भारतीयांसाठी महात्मा म्हटले म्हणजे मोहनदास करमचंद गांधी डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांना रवींद्रनाथ टागोर यांनी ही उपाधी दिली आहे, कारण गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी श्रद्धानंद, लालन शाह आणि अय्याकली यासारख्या समाजसुधारकांनाही महात्मा म्हटले जाते. थोडक्यात, ज्यांच्या कार्यात सर्वोच्च नैतिकता, त्याग आणि लोकांबद्दल अपार करुणा आहे, अशा व्यक्तिमत्वाला महात्मा मानले जाते. यात अपवादाने वैचारिक मतभिन्नता असू शकते. जगभरामध्ये अशा खूप व्यक्ती आहेत ज्यांच्या कार्याने त्यांना महान, मानवतावादी, साधू, संत, महात्मे या उपाधीने गौरविण्यात आले आहे. ज्यांची यादी आपणास जागतिक इतिहासात अगदी मानवी उत्क्रांतीपासून आजपर्यंतच्या कालखंडात पाहायला मिळते. अशा असंख्य महान आत्मसंपादन केलेल्या व्यक्तींच्या त्याग आणि सेवेचीच ही परिणिती आहे की आजचे वैश्विक मानवी जीवन अनेक अर्थाने समृद्ध आणि संपन्न झाले आहे आणि त्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. महात्मा या व्यक्तिमत्वाचे स्वगत या कवितेत आपण ऐकणार आहोत. चला तर ऐकूया कविता महात्मा. ना मी कधी आलो होतो, ना गेलो आहे. ना मी कधी आलो होतो, ना गेलो आहे. मी होतो आणि असणार आहे. मी सत्य आहे. तुम्हा प्रत्येकात वसलो आहे. मी सत्य आहे. तुम्हा प्रत्येकात वसलो आहे. देश, धर्म, जाती पलीकडे अंतर्मनात डोकावले तरी मी तुम्हाला तुमच्यातच दिसणार आहे. मी सत्य आहे. माझी अनंत रूपे तुम्ही जगाच्या इतिहासात पाहिली आहेत. माझी अनंत रूपे तुम्ही जगाच्या इतिहासात पाहिली आहेत. मानव कल्याण हाच त्यांचा धर्म आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी जो अवतरतो, तो पूर्णत्वास नेण्यासाठी जो अवतरतो ते त्याचे कर्म आहे. मी कर्म आहे. मी जे केले ना ते अपूर्ण आहे, ना ते पूर्ण झाले आहे. मी कर्म आहे. पूर्णत्वाकडे नेणारा विश्वास, पूर्णत्वाकडे नेणारा विश्वास, सर्व धर्म समभाव, सद्भाव संभव आहे. सर्व राष्ट्रांना आज त्याची नितांत गरज आहे. मी कर्म आहे. विश्व शांती निर्मितीचा हाच एक मूलमंत्र आहे. सत्य, अहिंसा आणि सर्व धर्म समभाव जगणाऱ्या राष्ट्रांना जगात मान सन्मान विश्वगुरूचा मिळणार आहे. सत्य,
अहिंसा आणि सर्व धर्म समभाव जगणाऱ्या राष्ट्रांना जगात मान सन्मान विश्वगुरूचा मिळणार आहे. मान सन्मान विश्वगुरूचा मिळणार आहे. काव्य रसिक मित्रांनो, ही कविता आपणास आवडली असेल तर मी आणि माझ्या कविता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारातील काव्यप्रेमी रसिकांना ही कविता जरूर शेअर करा. लवकरच परत भेटू नवीन कवितेत, नवीन विषय आणि संदर्भ घेऊन. धन्यवाद.